नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026 करिता चौकीदार या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, आदिवासी विकास विभागाची स्वातंत्र्य मंत्रालय स्तरावर स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सन 1983। तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला पहा, आदिवासी विकास विभाग हा जो आहे तर तो विभाग इतर मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होता, परंतु आदिवासीच्या समस्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी 22 मार्च 1983 मध्ये स्वातंत्र्य आदिवासी विकास विभागाची स्थापना ही करण्यात आलेली होती। म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचे मुख्य आयुक्तालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 नाशिक। तर आदिवासी विकास विभागाचे मुख्य आयुक्तालय नाशिक येथे आहे, जे की या विभागाअंतर्गत राज्यातील विविध अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालयाचे कामकाज हे नियंत्रित केले जाते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात भिल्ल जमातीचे प्रामुख्याने वास्तव्य हे कोणत्या भागात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र। तर भिल्ल जमात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये, कुठे? सातपुडा पर्वतरांगेच्या भागामध्ये, सातपुडा पर्वतरांगेच्या भागामध्ये जसे की धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भिल्ल ही जमात प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र धर्म हे प्रसिद्ध मासिक कोणी सुरू केले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, आचार्य विनोबा भावे। तर भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी 1923 मध्ये, कधी? लक्षात ठेवा, सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म हे मासिक त्यांनी सुरू केलेले होते। म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, मुंडा ही प्रमुख आदिवासी जमात भारताच्या कोणत्या राज्यात प्रामुख्याने आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 झारखंड। तर मुंडा ही भारतातील एक प्रमुख आदिवासी जमात असून ती प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये आढळते। याशिवाय पहा, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड याही राज्यामध्ये मुंडा या जमातीचे लोक हे त्या ठिकाणी राहतात। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6, पितळ हा धातू कोणत्या 2 मूलद्रव्याचे मिश्रण करून बनवला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तांबे आणि जस्त। तर पितळ हे एक मिश्रण आहे जे की पहा, तांबे आणि जस्त, काय? तांबे आणि जस्त यामध्ये पहा, तांब्याचे जे प्रमाण असते तर ते पहा 60% असते आणि जस्ताचे जे प्रमाण असते तर ते पहा 30% असते। किती? 30% असते। हे दोन्ही एकत्र करून वितळले जाते, त्यापासून पितळ हा धातू तयार होतो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 7, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, सत्यशोधक समाज। तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पहा 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये, कधी? 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या शहरात, कोणत्या? पुणे या शहरामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही केलेली आहे। जे की सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते तर ते शूद्र आणि अतिशूद्र समाजाला ब्राह्मणशाहीच्या आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 8, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 पहा न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 9 वारली चित्रकला हे भारतातील कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकचित्र आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल बा ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र. तर वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील विशेष म्हणजे पहा पालघर आणि ठाणे. कोणते? महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे या जिल्ह्यातील वारली आदिवासी जमातीचा एक प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 21%. तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण हे पहा 21% आहे. तसेच पहा 78% हे जे आहे तर ते नायट्रोजन या वायूचे आहे. काय? नायट्रोजन. पृथ्वीच्या वातावरणातील हवेमध्ये 78% हे जे प्रमाण आहे तर ते नायट्रोजन या वायूचे आहे. तसेच 0.04% हे जे आहे तर ते पहा कार्बन डायऑक्साईड याचे आहे. कशाचे? कार्बन डायऑक्साईड याचे प्रमाण हवेमध्ये 0.04% इतके आहे. आणि 1% हे जे आहे तर ते पहा ऑर्गॉन या वायूचे आहे. कोणते? ऑर्गॉन वायूचे प्रमाण हे हवेमध्ये 1% आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11 गोविंदाग्रज हे टोपणनाव कोणत्या साहित्यकाचे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राम गणेश गडकरी. तर प्रसिद्ध नाटककार आणि कवी राम गणेश गडकरी हे गोविंदाग्रज या टोपणनावाने कविता लिहित असत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 हरित क्रांतीचा ग्रीन रिव्होल्यूशन मुख्य संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अन्नधान्य उत्पादनात वाढ. तर 1960मध्ये कधी? सन 1960मध्ये सुधारित बियाणे खते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्य विशेष म्हणजे गहू तांदूळ यांमध्ये उत्पादनात झालेली प्रचंड वाढ म्हणजेच हरित क्रांती होय. तसेच भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ते डॉक्टर M.S. स्वामीनाथनला. कोणाला? डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारतामध्ये हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 गट विकास अधिकारी. तर गट विकास अधिकारीला काय म्हटले जाते तर ते BDO म्हटले जाते. काय म्हटले जाते? BDO. तर गट विकास अधिकारी यांच्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मुख्य कार्यकारी अधिकारी. तर गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो जो की तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली तो काम करतो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14 संयुक्त राष्ट्रसंघाची म्हणजेच युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 1945. तर दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना ही करण्यात आलेली होती. तर संयुक्त राष्ट्रसंघाचे जे मुख्यालय आहे तर ते कोणत्या शहरामध्ये आहे तर ते न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. कोणत्या? न्यूयॉर्क या शहरामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा नागपूर. तर 1953च्या नागपूर करारानुसार नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे त्या ठिकाणी आयोजित केले जाते. प्रश्न क्रमांक 16 डिजिटल जनगणनेसाठी वापरले जाणारे ॲप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गती ॲप. तर डिजिटल जनगणनेसाठी वापरले जाणारे ॲप हे पहा गती हे ॲप आहे. प्रश्न क्रमांक 17
परिश्रम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर परिश्रम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 3 आळस होतो. काय होतो? आळस. तर परिश्रम म्हणजेच काय? मेहनत करणे. काय? परिश्रम म्हणजेच मेहनत करणे किंवा कष्ट करणे. कष्ट करणे हे पहा परिश्रमचा अर्थ होतो. तर आळस म्हणजे काय? तर काम न करण्याची वृत्ती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानेश कुमार. तर भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या अगोदर राजीव कुमार हे जे आहे तर ते भारताचे पहा 25वे कितवे? भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची निवड ही करण्यात आलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. मानवाच्या शरीरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मूत्रपिंड. यालाच किडनी म्हणतो आपण. काय म्हणतो? किडनी. तर मूत्रपिंड हे रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे पाणी गाळून रक्त शुद्ध करण्याचे मुख्य कार्य करते. तसेच पहा फुफ्फुसाचं काम हे जे आहे तर ते रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याचे कार्य करते फुफ्फुसे. आणि हृदय हे जे आहे तर ते रक्ताचे अभिसरण करते. हृदयाचं कार्य काय आहे तर ते रक्ताचे अभिसरण करते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 20. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नेमबाजी. अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे, जे की त्याने 10 मीटर काय आहे 10 मीटरच्या एअर रायफल स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आणि त्याने पहा 2008मध्ये कधी? सन 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक हे त्यांनी जिंकलेले होते. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी आहे? एलिफंटा लेणीला दुसऱ्या नावाने कोणत्या ओळखले जाते? घारापुरी लेणी. कोणत्या नावाने ओळखली जाते? घारापुरी लेणी. तर खालीलपैकी कुठल्या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मुंबई. मुंबई या शहराजवळ सुप्रसिद्ध एलिफंटा ही लेणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 22. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जीवनसत्व ड म्हणजेच व्हिटॅमिन डी. तर कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी जीवनसत्व ड या जीवनसत्व हे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 23. आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर आई उत्तम पदार्थ बनवत असते या वाक्याचा काळ हा पहा ऑप्शन क्रमांक 4 रीती वर्तमान काळ. कोणतं होईल? रीती वर्तमान काळ होईल. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की रीती वर्तमान काळ म्हणजेच काय? तर वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया सतत घडण्याची किंवा ती करण्याची कर्त्याची रीत किंवा सवय स्पष्ट होत असेल तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये बनवत असते हे जे आहे तर यावरून आईची उत्तम पदार्थ बनवण्याची नेहमीची सवय किंवा रीत दिसून येते, म्हणून हे रीती वर्तमान काळाचं वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 24. निफाड जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे तर हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थान आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती गोविंद रानडे. तर पहा निफाड हे न्यायमूर्ती गोविंद रानडे या समाजसुधारकाचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. पंचायती राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान. तर राजस्थान हे राज्य पंचायती राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे, जे की 2 ऑक्टोंबर 1959 मध्ये कधी 2 ऑक्टोंबर 1959 या दिवशी राजस्थानमधील पहा नागौर काय राजस्थानमधील नागौर या जिल्ह्यातून पंचायत राजची सुरुवात झालेली होती.
प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, यकृत. तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस स्त्रवण्याचे कार्य करते. प्रश्न क्रमांक 27, मायबोली मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 27 फेब्रुवारी. तर विष्णू वामन शिरवाडकर काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांनाच पहा कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. यांच्या जन्मदिनानिमित्त म्हणजेच 27 फेब्रुवारी यांच्या जन्मदिनानिमित्त मायबोली मराठी भाषा दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला खनिजाचे भंडार म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, विदर्भ. याला पूर्व महाराष्ट्र असे म्हटले जाते. तर महाराष्ट्रातील एकूण खनिजापैकी सर्वाधिक साठा हे पूर्व विदर्भामध्ये, जसं की चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजाचे त्या ठिकाणी साठे आढळतात. म्हणूनच विदर्भ या विभागाला खनिजाचे भंडार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 29, राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, कलम 17. तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 30, भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्यातून भीमा ही नदी वाहत नाही. तर आंध्र प्रदेश या राज्यातून कृष्णा ही नदी वाहते. कोणती? कृष्णा नदी ही पहा आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. तर कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र हे जे 3 राज्ये आहे, तर या 3 राज्यातून भीमा ही नदी वाहते.